यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। रेल्वे कर्मचाऱ्यांनी अचानक आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। सीएसएमटी स्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे। लोकल खोळंबल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय, तर इंजिनियरवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली जाते। मुंब्रा अपघात प्रकरणामध्ये इंजिनियरवर गुन्हा दाखल आहे आणि ते गुन्हे मागे घेण्याची मागणी करत रेल्वे कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीने आंदोलन पुकारलेलं आहे। आपण ही थेट दृश्य बघू शकतो। सीएसएमटी स्थानकामधली आणि पीक आवर्स आहेत, ज्यावेळेला प्रचंड गर्दी लोकल मध्ये असते, मात्र त्याच वेळेला रेल्वे कर्मचारी हे आंदोलनावर बसलेले आहेत, त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झालाय। सीएसएमटी स्थानकातून लोकल सुटत नाहीये, त्यामुळे स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली आहे आणि ऐन गर्दीच्या वेळेला गाड्या सोडल्या जात नसल्याने प्रवाशांचा खोळंबा झालाय। रेल्वे कर्मचारी आणि जीआरपी यांच्या वादातून कर्मचाऱ्यांचा रेल्वे न सोडण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे। जोवर इंजिनियरवर टाकलेल्या एफआयआर मागे घेतल्या जात नाही तोवर हे आंदोलन मागे घेणार नाही, आंदोलन करतच राहणार असा पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। प्रणाली, काय सांगाल, नेमकं काय म्हणणं आहे या कर्मचाऱ्यांचं आणि दुसरं म्हणजे सध्याची स्थिती काय आहे? मुंब्रा इथल्या अपघात प्रकरणामध्ये दोन इंजिनियर्सवर, रेल्वे विभागाच्या दोन इंजिनियर्सवर 2 दिवसांपूर्वी एफआयआर टाकण्यात आलेला होता। या एफआयआर वरनच साधारणपणे हा जो वाद आहे कारण जीआरपी सुद्धा रेल्वेचंच पोलीस दल आहे, असं असताना थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की 2 विभागांमधला हा वाद दिसून येतो आहे। इंजिनियर्स जे आहेत यांच्यावर टाकलेला जो एफआयआर आहे तो जोपर्यंत मागे घेतला जात नाही तोपर्यंत लोकल चालवल्या जाणार नाही असा पवित्रा रेल्वेच्या या कर्मचाऱ्यांनी घेतलाय। खरं तर त्यांनी आंदोलनाचा इशारा आधीच दिलेला होता, परंतु आज अचानक संध्याकाळी हे आंदोलन झालेलं असल्यामुळे, विशेषतः पीक अवर्स मध्ये ज्या वेळेला सगळे चाकरमानी आपापल्या घराच्या दिशेने निघतात संध्याकाळच्या वेळेला, त्यावेळेला हे सगळं आंदोलन झालेलं असल्यामुळे आत्ताच्या घडीला सीएसटी स्थानकात मोठी गर्दी झालेली आहे। महिला असतील, पुरुष प्रवासी असतील, सगळेच प्रवासी आपापल्या घराच्या दिशेने निघण्याच्या प्रयत्नात असताना हे आंदोलन सुरू झालेलं असल्यामुळे साहजिक आहे की प्रवाशांची मोठी तारांबळ उडताना दिसती आहे। आणि आता घरी जायचं कसं हा एक मोठा प्रश्न या सगळ्या प्रवाशांच्या पुढे उपस्थित झालेला आहे। सीएसटी स्थानकामधून सध्या कुठल्याही लोकल सोडल्या जात नसल्यामुळे आता सीएसटी स्थानक परिसरामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी झालेली आहे। त्याचबरोबर रेल्वे कर्मचारी दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर आंदोलन करताना दिसत आहे। खरं तर रेल्वे प्रशासनाच्या वतीनं त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु जितका उशीर ही समजूत काढायला होईल तितका वेळ लोकल चालणार नाही आणि परिणामी दर 3 मिनिटाला सुटणाऱ्या या ज्या लोकल आहे या न सुटल्यामुळे लाखो प्रवासी जे आहेत त्यांचा खोळंबा नक्की होणार आहे आणि त्यामुळे मोठी गर्दी या परिसरात होईल आणि एक मोठा गोंधळ या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळेल। बरोबर आहे, मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ होऊ शकतो कारण 6 वाजून गेलेले आहेत आणि यावेळेला प्रचंड गर्दी लोकलमध्ये असते आणि अशाच वेळी जर लोकल सुटणार नाही तर मग येणारे जे प्रवासी आहेत ते त्या ठिकाणी तात्काळात बसू शकतात। प्रणाली, याविषयीचे अपडेट तर आपण घेणारच आहोत, मात्र एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे याच्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे, इतक्यात शक्यता आहे का? कितपत ती शक्यता आहे? रेल्वे प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांशी मी आता थोड्या वेळापूर्वी बोलले तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की किती वेळ लागेल हे सांगता येऊ शकत नाही, कारण इथं मुद्दा आंदोलनकर्त्यांचा आहे, त्यांची समजूत निघणं महत्त्वाचं आहे आणि त्यांनी एकच पर्याय खुला ठेवलेला आहे की जोपर्यंत या एफआयआर मागे घेतल्या जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार। त्यामुळे ही चिघळलेली परिस्थिती निवळायला पुढचा किती कालावधी लागेल हे आता खरं तर सांगणं अत्यंत कठीण आहे। रेल्वे प्रशासनाच्या वतीनं प्रयत्न केला जातोय की कर्मचाऱ्यांची समजूत काढली जाईल, परंतु त्यासाठी किती वेळ लागेल हे मात्र आता सांगणं जरासं कठीण आहे। प्रणाली, जसं तुम्ही सांगितलं की एकच पर्याय आहे तो म्हणजे गुन्हे मागे घेणं, मग त्यासाठी काही हालचाली सुरू आहेत का किंवा ते शक्य आहे का? साधारणपणे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जेव्हा कुठल्याही कर्मचाऱ्यांच्या विरोधात किंवा अशा पद्धतीने जर एफआयआर दाखल झालेला असेल तर तो सहजासहजी मागे घेतला जाऊ शकत नाही, कारण ती एक कायदेशीर प्रक्रिया आहे। त्यासाठी पुढे कोर्ट कचेऱ्या केल्या जातात। अपघात प्रकरणांमध्ये विशेषतः जेव्हा कर्मचाऱ्यांचा दोष आहे किंवा कुठल्या कारणास्तव त्यांच्यावर जर या गुन्ह्याची नोंद असेल तर अशा प्रसंगी सहजासहजी एफआयआर मागे घेतला जाऊ शकत नाही, त्यासाठी कोर्टाची सुद्धा परवानगी लागते आणि या सगळ्याच गोष्टी खरं तर इतक्या तातडीनं होण्यासारख्या नाहीये। अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना समजवणं, मध्यस्थ मार्ग त्यांच्याकडनं काही सुचवून घेणं किंवा काही वेळ मागून घेणं हा खरं तर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी दिसून येतोय। जे कर्मचारी आता आंदोलन करतात
त्यांना 24 तासाचा अवधी दिला किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे ते त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीनं काही जर पावलं उचलली गेली तर याच्यामध्ये काहीतरी तोडगा निघू शकतो असं आपल्याला आत्ताच्या घडीला म्हणता येऊ शकतं. बरोबर आहे.